हा सामना देखील 3 षटकांचा असेल क्वालिफाय मॅचचा। येणारी वेळ मात्र सांगून जाईल आजच्या या दिवसातील कोण विजेता होतं साई स्पोर्ट क्रिकेट क्लब ठोकरवाडी 2024 पर्व 8वे नक्कीच कोण आजच्या दिवसातील मात्र बाजी मारतोय जुनवणेवाडी का आगनवाडी संघ क्वालिफाय मॅच आपण पाहतोय बेस वर्सेस बेस काटेकी टक्कर एक बिग मुकाबला जुनवणेवाडी पक्ष आगनवाडी हा सामना देखील 3 षटकांचा असेल। या सामन्यातील जो संघ मात्र विजयी होईल तो थेट टॉप 6 मध्ये प्रवेश करेल। नक्कीच कालच्या दिवसातील मात्र अजय अंबिका उबाडेवाडी संघ मात्र कुठेतरी कालचा दिवस गाजून गेला आणि आजचा दिवस मात्र येऊन ठेपला संध्याकाळच्या क्षेत्रात या शेवटचे 2 संघ आपण पाहतोय आगनवाडी आणि जुनवणेवाडी। षटकातील पहिलाच बॉल भागा हा गोलंदाज त्याचा मारा करेला प्रकाश पप्पू प्रकाश हा फलंदाज यावेळेस मात्र पहिलाच बॉल आडव्या पाटल्या षटकाराने मात्र स्वागत करतोय गोलंदाज भागाचा। नक्कीच पहिला षटकार मात्र एक्झिक्यूट करतोय फलंदाज प्रकाश। षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार त्याचा वारा करेल प्रकाश। याच देखील खोलगट टप्प्याचा बॉल होता हवताचा टायमिंग नाही क्षेत्ररक्षक आहे 2 धावा कंप्लीट तिसरीचा प्रयत्न परिणामी तिसरीचा तिसरीचा प्रयत्न देखील नाही त्यावर मात्र प्रकाश बाद होतोय। नक्की त्याचा कुठेतरी अतिशय सुरेख फलंदाजी करत होता प्रकाश परिणामी धावबाद होतोय प्रकाश। नक्कीच आता मात्र कुठेतरी कमबॅक करतो गोलंदाज भागा जुनवणेवाडी संघाकडनं पहिलं षटक हाताळतो गोलंदाज भागा त्याचा मारा करेल लालू। आता मात्र न्यू बॅटर दाखल झाला यशवंत। या मात्र हाफ ट्रॅकर होता इनसाइड और गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू ढकलून दिला क्षेत्ररक्षक आहे परिणामी शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलाय तत्पूर्वी मात्र नक्की 3 धावा कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र 11 या आकड्यावर। षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील गोलंदाज भागाचे त्याचा मारा करेल न्यू बॅटर यशवंत। षटकातील 4था बॉल यशवंत टू भागा याच मात्र खोला टप्प्याचा बॉल मिस टायमिंग नाही त्यावर मात्र हवं तसा टायमिंग चेंडूने कटलाय हवाई सफार सलग या षटकातील दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 17 या आकड्यावर। षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील गोलंदाज भागाचा। षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक त्याचा मारा करेल यशवंत भागा टू यशवंत। आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल यश भागाला याच मात्र हाफ ट्रॅकर आहे मिस टायमिंग झालाय क्षेत्ररक्षक आहे परिणामी जेल मात्र कॅरी करता आले नाही तिसरीचा प्रयत्न आणि त्यावर मात्र कुठेतरी 2च धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक मात्र 19 या आकड्यावर। षटकातील शेवटचा बॉल त्याचा मारा करेल भागा त्याचा मारा केला यशवंत यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर त्यावर मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने कटलाय हवाई सफार आठवलाय सलगचा हा 3रा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 25 या आकड्यावर। षटकातील दुसरं षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होते पहिल्याच मात्र फुल टॉस त्यावर मात्र हवं तसं टायमिंग नाही 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक
27 आकडेवार. अजून षटकातील पहिला चेंडू मात्र अतिशय सुरेख हाताळा. यावर मात्र लोवर टप्प्याचा बॉल, त्यावर मात्र चांगलासा प्रहार. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव मात्र 33 आकड्यावर. अजून षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक असलेला काय आक्रमक फलंदाजी आपण पाहतो. आता मात्र लालू आणि यशवंत या फलंदाजाच्या माध्यमातून यावेळेस देखील हाफ ट्रॅकर, त्यावर मात्र खराब बॉल आणि त्यावर मात्र चांगलासा प्रहार. 9+6 अशा 7 धावा आणि या 7 धावेच्या मदतीने धावफलक 40 आकड्यावर. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, त्याचा मारा लालू. यावेळेस मात्र इनसाइड आउट सफल झाला होता. त्यावर मात्र चांगलासा प्रहार. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक 43 आकड्यावर. षटकातील अजूनही काही बॉल शिल्लक. त्याचा मारा केलेला यशवंत फलंदाज. या जाता फुल टॉस बॉल. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे, त्यावर मात्र एक ताकदीचा झील आणि धक्का क्रमांक मात्र लागतोय 2रा. अजूनही षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि यशवंतची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल झाला आहे देविदास हा फलंदाज. षटकातील पुढील बॉल. याच माझा खोला टप्प्याचा बॉल होता. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे, परिणामी क्षेत्ररक्षकाचा दस्तक पाय मस्तक. पुन्हा एकदा ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक 49 या आकड्यावर. तर मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल, त्याचा मारा करायला देविदास. यावेळेस देखील अजून एक तडाखा. बॅक टू बॅक हा 2रा षटकार देविदासच्या पाठमधनं आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक 55 आकड्यावर. षटक क्रमांक 3 हाताळतो गोलंदाज गोरख, त्याचा मारा करायला लालू हा फलंदाज अंगणवाडी संघाकडनं. षटकातील पहिलाच बॉल गोरख टू. यावेळेस मात्र कुठेतरी आता मात्र कमबॅक करतो गोलंदाज गोरख. कुठेतरी बीट झाला लालू हा फलंदाज. यावेळेस देखील मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे, परिणामी क्षेत्ररक्षक थोडा फंबल झालाय. त्यावर मात्र 3 धावा कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक 58 आकड्यावर. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज. नक्कीच 2 चेंडू खेळला, त्यावर मात्र 12 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. तोच फलंदाज देविदास हा फलंदाज. यावेळेस देखील खोला टप्प्याचा बॉल आणि हा चेंडू मात्र चालला आमच्या मानवंदन देऊन जाणारा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 64 आकड्यावर. षटकातील अजून या 3 चेंडू शिल्लक. नक्की त्याचा अतिशय सुरेख फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतो अंगणवाडी संघाकडनं देविदास या बॅटरच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल. यावेळी देखील हाफ ट्रॅकर होता, त्यावर मात्र वाई फायर पुरा एकदा ठोकला. बॅक टू बॅक हा 2रा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 70 या आकड्यावर. षटकातील अजून एक 2 चेंडू शिल्लक या डावातील आणि या शेवटच्या षटकातील त्याचा मारा करायला
याच मात्र हाफ ट्रॅकर होता पुढा एकदा हवाई फायर हा ठोकलाय पुढा एकदा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावलक मात्र 76 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल अतिशय या षटकामध्ये नक्की त्याचा 4 षटकार फलंदाज देवीदास या फलंदाजाने आपल्याला बघण्याचा भाग पाडले. षटकातील शेवटचा बॉल त्याचा मारा केला पुन्हा एकदा याच मात्र खोला टप्प्याचा बॉल होता. आता कुठेतरी मिस टायमिंग झाला त्याबरोबर हा इथं डॉट बॉल आणि धाव फलक 76 या आकड्यावर आणि 18 चेंडू आणि 77 धावांचं आव्हान असेल. चला अंगणवाडी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. चला पंच घाई करा. 18 चेंडू आणि 77 धावा 7 7 ही धावसंख्याचा मात्र कुठेतरी पाठलाग करावा लागेल तरच कुठेतरी जुनवणीवाडी संघ मात्र साई स्पोर्ट क्रिकेट क्लब चषकाच्या कुठेतरी आपल्या गावाचं नाव कोरेल. 18 चेंडू आणि 77 धावा. चला षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज लालू त्याचा मारा करायला बागा. चला पंच षटक मात्र गोलंदाज टॅगर पहिला गोलंदाज लालू त्याचा मारा करायला बागा. यावेळेस मात्र खोलट मिस्टामिंग स्ट्रोक आहे शीतरक्षक आहे त्यावर मात्र शीतरक्षकाला तास्तक पे पस्तक हा ठोकलाय षटकार. नक्कीच जशी सुरुवात मात्र अंगणवाडी संघाची झाली होती त्याच प्रकारची मात्र सुरुवात देखील झाली या जुनवणवाडी संघाच्या. नक्की त्याचा कुठेतरी हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्षणाक्षणाला आणि वेळा वेळेला बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहतोय. पहिला षटकार ठोकलाय भागा या फलंदाजांना. अतिशय सुरेख फलंदाजी करावी लागेल तरच कुठेतरी जुनवणवाडी संघ देखील विजय व्हायला आणि हा ग्राउंड देखील चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून ओळखलं जाणारा हीच आपण भव्य दिव्य मैदान पाहतो ठोकरवाडी गावातला. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र कुठेतरी आडव्या बॅटने पटका सजवत होता परिणामी आता मात्र इथं निर्धाव बॉल. आता मात्र सुरेख चेंडू हाताळतो. याच माझा फुल टॉस बॉल होता हवा त्याचा टायमिंग नाही. क्षेत्ररक्षक आहे त्याबरोबर 2 धावा कंप्लीट आणि नक्की त्याचा 2 धाव्याने धावफलक मात्र 8 या आकड्यावर. एक दोस्ती काम चलने वाला नाही या जुनवणीवाडी संघा. चौकार आणि षटकाराचा बरसात करावा लागेल. या देखील फुल टॉस बॉल त्यावर मात्र फुल टॉस वसूल करताय ठोकलाय षटकार वाघाच्या पाठमधनं. अतिशय सुरेख गोलंदाजी अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय.
भागाच्या पाठमधला हा ठोकलाय षटकार. नक्की त्याचा अजून या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र 14 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिला त्यावर मात्र यावेळी देखील खोला टप्प्याचा बॉल सूर एक तडाखा. जशी सुरुवात मात्र अंगणवाडी संघाची झाली होती त्याच प्रकारची मात्र सुरुवात करून देतात फलंदाज भागा जुनारवाडी या संघाची आणि धावफलक 20 या आकड्यावर. किती आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल आणि या धावफलक 20 या आकड्यावर. षटकातील आता मात्र शेवटचा बॉल अतिशय सुरेख पद्धतीचे मात्र गोलंदाजी करतो. गोलंदाज आपण पाहतो फलंदाज आपण पाहतोय बघा. षटकातील शेवटचा बॉल त्याचा मारा करेल बघा हा फलंदाज. यावेळेस देखील ब्लॉकचा वापर केला होता त्यावर मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट आणि धावफलक मात्र 23 या आकड्यावर. अतिशय सुरेख नक्कीच ज्या प्रकारची मात्र सुरुवात झाली होती अंगणवाडी संघाची त्याच प्रकारची मात्र काहीशी सुरुवात होत्या जुनारवाडी संघाच्या. तर मात्र 12 चेंडू आणि अजून एक काहीशी धावांचं आव्हान असेल जुनारवाडी संघासमोर. चला अंगणवाडी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. अंगणवाडी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. आपण असं विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. आता मात्र षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज शिवा त्याचा मारा करेल भागा. अतिशय सुरेखा गोलंदाजीचा मारा करावा लागेल तरच कुठेतरी आपला संघ मात्र विजय होईल. षटक क्रमांक दुसरा पहिला याच मात्र पहिलाच त्यावर मात्र हाफ ट्रॅकर हा चीड चालला आमचा हा विकेट. नक्कीच भागा इज गॉन. धक्का क्रमांक मात्र लागतो पहिला. नक्की त्याचा पहिलाच मात्र गडी बाद होता भागा फलंदाज. आता मात्र न्यू बॅटर दाखल होतं अजय जुनारवाडी संघाकडनं. कुठेतरी बागा या फलंदाजाने मात्र फलंदाजी केली त्याच प्रकारची कुठेतरी फलंदाजी करावी लागला अजय या फलंदाजाला. तरच कुठेतरी जुनारवाडी गावाचं नाव मात्र हे आमच्या गावाच्या साईजवड चषकाच्या वर कुठेतरी कोरून राहिला अजय या फलंदाज. षटका दिला पुढील बॉल त्याचा मारा करेल अजय हा फलंदाज. याच मात्र खोलवा टप्प्याचा बॉल त्यावर मात्र हवं तसा टायमिंग चेंडून काटलाय पुन्हा एकदा हा टोकलाय अजयच्या पाठवाचा पहिला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक 29 या आकड्यावर. नक्की त्याचा पहिला चेंडू कुठेतरी भागा फलंदाज बाद झाला. परिणामी अजय मात्र अजूनही मैदानात तैनात आहे. नक्की पहिला चेंडू कुठेतरी षटकार. अजून षटकाला 4 चेंडू शिल्लक पुन्हा एकदा फलंदाज तयार अजय. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता परिणामी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. येतो निर्धाव बॉल. अजून षटकातील काही चेंडू शिल्लक. या देखील मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक मात्र 2 चेंडू निर्धाव हाताळतोय गोलंदाज शिवा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज शिवा तयार त्याचा मारा करेल. याच मात्र फुल टॉस बॉल होता परिणामी बॅक टू बॅक मात्र 3 चेंडू निर्धाव हाताळतो गोलंदाज शिवा. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक मात्र अजयला कुठेतरी बीट करतोय आणि षटक काहीसा चांगला हाताळतोय गोलंदाज शिवा आणि धावफलक 29 या आकड्यावर. आणि अजून 6 चेंडू आणि 48 धावा. सहा चेंडू आणि 48 धावा. यावेळी देखील हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा षटकार. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार. नक्की त्याचा अतिशय
षटकातील पुढील बॉल बॅक टू बॅक 2 षटकार यावेळेस देखील हॅट्रिक चान्स परिणामी अंगणवाडी या संघाला माहित आहे 6 षटकार देखील मारले तरी या जुननवाडी संघ मात्र विजयी होणार नाही हा 4था षटकार षटकातील 5वा बॉल त्याचा मार करेल सुनील यावेळेस देखील अजून एक तडाखा हा षटकार 5वा षटकार आता मात्र यावेळेस देखील मिस टायमिंग झाला आणि 6 चेंडू आणि 6 षटकार परिणामी अंगणवाडी संघ मात्र आजचा दिवस गाजवतोय